तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. गोपाल धनंजय आणि सलामीचे षटक टाकण्यासाठी आकाश पाटील. उडवलाय चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून आणि चेंडू जातो सरळ सीमारेषेबाहेर. चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. केलेले आहे धनंजय याने. आकाश पाटील याचा ओरपीच चेंडू होता आणि त्याचा खरपूस असा समाचार घेतलेला आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. सर्व फिल्डर्स आहेत ते आतमध्ये आहेत. त्याचा फायदा जरूर धनंजयने उचललेला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला होता चौकारासाठी. पुढचा चेंडू आकाशाचा समोर आहे. धनंजय पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक तयार केलेला आहे. एक धाव झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ते सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पॅव्हलियनमधूनच सेट होऊन आलेले आहेत धनंजय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत याचा करून निर्धार करून आलेले आहेत धनंजय. आकाश पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यष्ट्याना चिटकून समाधान पाटील. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. गिरीश तिकडे आहेत आणि एक साधा सरळ सोपा झेल गिरीश संपादित करीत आहे आणि पहिले यश मिळत आहे आकाश पाटील याला. पहिला गडी बाद होतोय 6 या धावसंख्येवर. ताडल या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना सोपान. चांगली सुरुवात केली होती धनंजय याने. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यात सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात झाली होती, परंतु फुलटॉस चेंडू होता. कुठेही मारता आला असता आणि थेट गिरीश याच्या हातामध्ये चेंडू देऊन परत पॅव्हलियनमध्ये वापस गेलेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता, परंतु प्लेसमेंट तेवढं चांगलं नव्हतं. स्ट्रोक चांगला होता, बॅटच्या मधोमध आला होता, परंतु झेल चांगला घेतलेला होता गिरीश पाटील यांनी. पुन्हा आकाश तयार सोपानसाठी. कट केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तयार होते. कुणाल आनंद. एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 7. आणि ते आकाश याला थोडीशी दुखापत झालेली आहे. चेंडू गॅदर करताना थोडीशी दुखापत आकाश पाटील याला. चार चेंडू टाकून झालेले 7 धावा काढलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया गोपाल स्ट्राईकवर आलेले आहेत. या 2 चेंडूवर किती धावा बनवतात, कारण केवणी स्पोर्ट केवणी संघाला जर तुम्हाला हरवायचे असेल तर 50 धावा तरी स्कोरबोर्डवर पाहिजे. आकाश तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोपालसाठी. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा गिरीश, पण गिरीश ह्याच्या डोक्यावर दस्तक घेऊन हा चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. जोरदार प्रहार केला होता चेंडूवर. एक फ्लॅट 6 तोलून मोजून मापलेला हा षटकार. गिरीश यांच्या डोक्यावरून जाणारा हा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला गोपाल यांच्या बॅटमधून निघालेला. आणि धावा झालेल्या आहेत 13. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 13 झालेली आहे. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल
रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाची. आकाश पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी गोपाल याला. शेवटचा चेंडू या षटकातील 13 धावा झालेल्या आहेत. पाहूया या चेंडूवर किती धावा जमवण्यात यश येतोय गोपाल याला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आकाश पाटील तयार. स्लोवर चेंडू हाताळला होता, खेळून काढलेला आहे मिडंगच्या डोक्यावरून. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि फक्त 2च धावावर समाधान मानावे लागेल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटक इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 15. चांगली सुरुवात रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. आता बघायचं आहे की केवणी स्पोर्ट केवणीचा करणार आकाश पाटील दुसऱ्या षटकासाठी कोणाला आणतोय. चांगली फलंदाजी येते गोपाल याच्याकडून होत आहे. धनंजय याने 6 धावा काढल्या. त्यानंतर गोपाल याच्या बॅटमधून 8 धावा आलेल्या आहेत आणि सोपान याच्या बॅटमधून 1 धाव. एकंदरीत 15 धावा झालेल्या आहेत. आता दुसरं षटक घेऊन येतो तो गिरीश, ॲडव्होकेट गिरीश पाटील. मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं आणि 25 धावा जवळजवळ आल्या होत्या त्यांच्या षटकामध्ये. आता मात्र या सामन्यामध्ये दुसऱ्या नंबरची गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. समोर फलंदाज आहे सोपान. गिरीश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सोपानसाठी. सोपान तयार खेळण्यासाठी. हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार होते परंतु फक्त बघ्याची भूमिका संदीप पाटील यांची आणि चेंडू जातो या फाईन लेग्स सीमारेषा बाहेर चौकार. हुकचा शॉट इथे पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू होता. त्याचा पुरेपूर समाचार इथे घेतलेला आहे सोपान यांनी. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 19. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. सोपान पुन्हा एकदा तयार आहे गिरीशचा सामना करण्यासाठी. गिरीश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 20. आता स्ट्राईक लावलेले फलंदाज गोपाल. गोपाल याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. गिरीश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोपालसाठी. सुंदर असा चेंडू होता. पुल केलेला होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही आहे. एकच धाव. दरम्यान 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 21. 1 बाद 21. दुसरे षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील मला वाटते 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. सोपान स्ट्राईक लागलेला फलंदाज. सुंदर असा चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश आलेले आहेत. असे सुरेख असे चेंडूच्या हाताळणी केली होती. यॉर्कर चेंडू टाकला होता आणि सोपान हे त्रिफलाची होऊन परतत आहेत.
6 धावा काढल्या सोपान यांनी संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश क्रमांक 2चं षटक चालू आहे. 21 धावा धावफलकावर आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूमध्ये योगेश किती धावा बनवतात. एखादा मोठा पट्टा मारतायत की गोपाल याला संधी देत आहेत. गिरीश तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. योगेश आला. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. इष्ट कव्हरच्या दिशेने डीपमधून आझाद आलेले आहेत. 1 धाव पूर्ण. एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 22. धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर फलंदाज गोपाल. गिरीश यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक विद्यानंद यांना काही रोखण्यात यश आलेले नाही आहे आणि सरळ चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रातून चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दिल्या 26. 2 षटकामध्ये 26 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारतात रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ. दोन बाद 26 अशी धावसंख्या झालेली आहे 2 षटकामध्ये. तिसरे षटक घेऊन 1 मिनिट उमेश सर. ते इथे आयदे वडूनगर संघाचा सामना बदलापूर इथे सुरू आहे आणि आत्तापर्यंत स्थिती आहे 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना दिनेश चौगुले यांनी षटकार पेश केलेला आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे आयदे वडूनगर या संघाला. बघूया काय घडणार आहे. तत्पूर्वी आपल्या या सामन्याकडे वळूया. तिसरे षटक घेऊन येतो प्रवीण पाटील. एक मध्यम गतीचा गोलंदाज. एक अष्टपैलूचा खेळाडू आहे केवणी संघाचा. स्लो ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्यास सुद्धा माहीर. आणि तिसरे षटक टाकण्यासाठी कर्णधाराने त्याच्या हाती ते चेंडू सोपवलेला आहे. नवीन आलेले फलंदाज योगेश स्ट्राईकला असणार आहे. नॉन स्ट्राईकला गोपाल चांगली फलंदाजी करत आहे. आत्तापर्यंत 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तो नॉन स्ट्राईकला असणार आहे. योगेश तयार आहे फलंदाजी करण्यासाठी. समोर आहे गोलंदाज प्रवीण पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो या थर्ड मॅनला. रामराज पाटील कुठलीही चूक करणार नाहीत. एक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे रामराज पाटील यांनी. खरे तर त्यांच्या कमरेला दुखापत झालेली आहे. दुखापतग्रस्त आहे तरीसुद्धा ते मैदानामध्ये उतरलेले होते. पहिल्या सामन्यामध्ये ते 12वा खेळाडू म्हणून इथे होते. मात्र या सामन्यामध्ये ते खेळण्यासाठी उतरलेले आहेत. चांगला झेल त्यांनी घेतलेला आहे. आणि योगेश बाद होऊन तंबूत परतत आहेत. नवीन फलंदाज दीपक. पहिल्याच चेंडूवर प्रवीण यांना सफलता. 26 या धावसंख्येवर तिसऱ्या गडी बाद होतोय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाचा. नवीन फलंदाज दीपक आलेले आहेत. पाहूया दीपक किती धावा बनवतात आपल्या संघासाठी. प्रवीण चांगल्या चेंडूने सुरुवात झालेली आहे प्रवीणेची. प्रवीण पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. दीपकसाठी सुंदर असा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू. वेगवान चेंडू
बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही आहे. कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूचा वेग इतका होता की सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक समाधान पाटील अतिशय दक्ष, हुशार, चालाक. पुन्हा एकदा प्रवीण तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपकसाठी. पुन्हा एकदा चेंडूची कडा घेऊन चेंडू हवेत होता. बॅटच्या कडेवर चेंडू लागला होता आणि चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. कुठल्याही क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक धाव घेण्याची संधी होती आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली होती 27. 27 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला येतो गोपाल. सुंदर असा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे. विद्यानंद पाटील झेल घेण्यासाठी पुढे सरसावले होते परंतु झेल घेण्यात अपयशी ठरले. 2 धावा मात्र गोपालाच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत. प्रयत्न तर चांगला केला होता विद्यानंद पाटील यांनी परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेले आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 29. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील. समोर फलंदाज गोपाल. चांगली फलंदाजी केली गोपाल यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी. प्रवीण पाटील राईट आर्म ओव्हरचा मारा. सुंदर असा ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज धावबाद. धावसंख्येवर चौथा फलंदाज इथे बाद झालेला आहे. दीपक धावबादच्या रूपाने नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा दीपक आलेले आहेत. एक दीपक गेला आणि दुसरा दीपक आला. शेवटचा चेंडू या षटकातील प्रवीण्याचा. राईट आर्म ओव्हर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोपालसाठी. गोपाल यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. 30 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 2 षटकामध्ये 26 धावा होत्या. यानंतर तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि 30 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा फटका. चेंडू आता लॉंग ऑनच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण. फक्त 1च धाव. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे आनंद याच्याकडून आणि 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 31. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत प्रवीण यांनी. चांगलं किफायती षटक म्हणायला लागेल आपल्या संघासाठी. 2 षटकामध्ये 26 धावा असताना तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा. 5 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि धावसंख्या येते 31. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी मला वाटते धनराज शेवटचं षटक कोणाकडे देणार याबद्दल उत्सुकता आहे कारण मला वाटते धनराज जोशी इथे मला दिसत नाही आहेत. शेवटचं षटक टाकण्याचे आझाद पाटील आलेले आहेत कारण धनराज जोशी या मॅचमध्ये नाही आहेत. आझाद यांच्याकडे दिलेली आहे जबाबदारी शेवटचं षटक टाकण्याची. आणि समोर फलंदाज आहे गोपाल आणि गोपाल यांनी चांगली आत्तापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. 15 धावा वैयक्तिक काढलेल्या आहेत. 31 धावांपैकी 15 धावा म्हणजे अर्ध्या धावा एकट्या गोपालच्या आहेत. एका बाजूने किल्ला लढवत आहेत गोपाल. 3 षटकामध्ये 31 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये जर 14-15 धावा आल्या तरी एक चांगली टोटल बघायला मिळेल कारण ताडाली संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. आझाद तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोपालसाठी. ओव्हर पिच चेंडू केलून काढलेला आहे.
कव्हर पॉईंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे मैदानी पंचांनी. तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं होतं. त्यानंतर यष्टीरक्षक समाधान पाटील यांनी सुद्धा चांगला चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर तेवढ्याच चपलाईने तो लावला होता. नॉट आउट. 2 धावा पूर्ण. फलंदाज नॉट आउट आहे. SK एंटरटेनमेंट ते आपण प्रेक्षक पण बघू शकतो लाईव्ह, एकदम साफ सूत्र. आणि 2 धावा वाढलेल्या आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू आझाद, सामना करील तो गोपाल. राईट आर्म ओव्हरचा मारा आझाद पाटील यांचा. सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण आनंद पाटील यांचं. 2 धावा तोपर्यंत काढण्याची संधी होती फलंदाजाला. या 2 धावांची संघाची धावसंख्या 35. 4 बाद 35. शेवटचे 4 चेंडू शिल्लक या इनिंगमधले. आझाद पाटील हा गोलंदाजी करत आहे आणि गोपाल यांनी सिंगल डबल, त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आलेला आणि तब्बल 4 वेळेला डबल धावा त्यांनी काढलेले आहेत. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. 1 धाव मात्र 22च्या रूपाने मिळालेली आहे ताडाली संघाला. 1 धावाने संघाची धावसंख्या 35. छत्तीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधले आणि या 3 चेंडूंवर 7-8 जरी धावा आल्या तरी 40+ धावा इथे पाहायला मिळतील ताडाली संघाच्या. आणि एक फायटिंग टोटल म्हणायला लागेल 40+, कारण ताडाली संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. स्ट्राईकला असलेला फलंदाज दीपक आझाद पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपकसाठी. फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु फक्त बघत राहणार आणि हा चेंडू जातोय चौकारासाठी. एक फुलटॉस होता आणि तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 40 झालेली आहे. या चौकाराच्या मदतीने 40 धावा झालेल्या आहेत. दीपक याच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. एक लोअर फुलटॉस होता आणि त्याला लॉंगॉनच्या क्षेत्रामधून खेळून काढला होता आणि कुठल्याही प्रकारची संधी तिथे क्षेत्ररक्षकाला नव्हती. एक चांगला चौकार प्राप्त केला दीपक याने. पुढचा चेंडू आज त्या समोर आहे दीपक. उंचावर मारला चेंडू आणि चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. षटकार, उंचच उंच असा हा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 46. आता शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया या चेंडूवर दीपक किती धावा जमवतोय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे.
आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. चेंडू उंच उंच आकाशात. आकाश पाटील चेंडू खाली आणि इथे मात्र झेलबाद दीपक. चार षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये ताडाली संघाने 46 धावा काढलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवलं होतं केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं केवणी स्पोर्ट केवणी संघाला 47 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं पिंपलास संघाने आणि ते केवणी स्पोर्ट केवणी संघाने पार केलं होतं. या सामन्यात सुद्धा 46 धावा झालेल्या आहेत. 47 धावा काढून मॅच जिंकायची आहे. पाहूया फलंदाजी कसल्या प्रकारचे होते. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण बघतोय स्पर्धेचा दुसरा दिवस. रजनी क्रिकेटमध्ये रात्री रेग्युलर क्रिकेटचे सामने होत असतात. त्यानंतर दिवसा आपण बघतोय की मास्टर 40+ क्रिकेट संघटनेतील हे सामने पाहतोय. आज 2 दिवस पार पाडलेले आहेत. 40+ संघाचे सामने झालेले आहेत. त्यानंतर रजनी क्रिकेटमध्ये आज तिसऱ्या दिवसात सामने रंगणार आहेत. पहिल्याच सामन्यात जय भोलेनाथ वढूनवगर संघ स्थानिक संघ आपल्या गावचा संघ पहिल्या सामन्यात लढणार आहे. अप्पा 11 भरोडी संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुमित कुमार गुंदवली संघ जांताराजा खारबाव या संघाशी 2-2 हात करणार आहे. तिसऱ्या सामन्यात आपण बघितलं तर वीर तानाजी दापोडे हा संघ जय बजरंग भरोडी या संघाशी लढणार आहे. त्यानंतर जय सोनाई वढूनवगर आजच्या दिवसात 2 वढूनवगरचे संघ खेळतील. काफ्रोबा वेहेले या संघाशी 2-2 हात करणार आहे. त्यानंतर आरडी ओळी संघ असेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाच्या अगेन्स्ट. एकंदरीत 10 संघ आज लढतील. तर पहिला संघ जय भोलेनाथ वढूनवगर आपण 4:30 वाजता इथे दाखल व्हायचं आहे, हजर व्हायचं आहे, जेणेकरून आपल्या गावात ही स्पर्धा आहे. या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेचा बोलबाला खूप सारा आहे आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण वेळेवर उपस्थित लावणे अतिशय महत्त्वाचं आहे. जय भोलेनाथ वढूनवगर संघाला विनंती असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच तुम्ही याची दखल घ्याल आणि पहिल्या सामन्यासाठी ठीक 4:30 वाजता इथे हजर राहाल, जेणेकरून लवकरच आपला शेड्यूल आटोपता होईल, जेणेकरून जास्त वेळ होणार नाही. कारण रोजच्या रोज आपले जे आयोजक आहेत अतिशय मेहनत घेत आहेत. 3-3:30 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत त्यांचा शेड्यूल चालत असतो. त्यामुळे जर त्यांना सहकार्य झालं तर कदाचित त्यांना होणाऱ्या त्रासापासून आपण त्यांची सुटका करून घेणार आहोत. म्हणून वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, जेणेकरून लवकरात लवकर सामने आपल्याला आटोपते घेता येईल. जय भोलेनाथ संघाच्या खेळाडूंमध्ये अनेक आपल्या गावातील खेळाडू दिसतील वडवालीचे. त्यानंतर गावातील खेळाडू दिसतील निवडक. त्यानंतर जय सोनाई संघामध्ये प्रमोद शांताराम पाटील यांना ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. गेली 1.5 महिना ते सोनाई क्रीडानगरीवर सरावही करतायत
आणि वेळ प्रसंगी ते मैदानातही उतरायला रेडी असतील. यशवंत मोहन पाटील विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज यांना सुद्धा ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सचिन जगन्नाथ पाटील यांना सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार, ते सुद्धा सध्या इथे उपस्थित आहेत. त्यानंतर राजा, परेश काबूकर असेल, मिलिंद असतील, मयूर असेल आणि वडूनगर गावातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू घनश्याम बळीराम पाटील यांना सुद्धा पाहू आपण ॲक्शनमध्ये. गिरीश चंद्रकांत पाटील, धीरज धुमाले या अष्टपैलू खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आज मात्र वडूनगर गावाचे प्रेक्षक वर्ग पूर्ण रात्रभर झोपणार नाहीत. डावखुरा फलंदाज दिनू पाटील सलामीला असो, वन डाऊनला असो, चौथा, पाचवा, सहावा कुठल्याही क्रमांकावर पाठवा या फलंदाजाला, फलंदाजी करण्यासाठी तयार. तर स्ट्राईकसाठी सज्ज होते आकाश नाष्टकर यांना गिरीश. सुरुवात या आधी सुद्धा चौकाराने केली होती, इथेही चौकार मारण्याचा प्रयत्न केला होता. नशीब चांगले आहेत, पहिल्या चेंडूवर 2 धावा अगदी सहज मिळल्या जात आहेत आकाश यांना. आठवते मला या आधीच्या सामन्यामध्ये चौकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये सातत्य राखता आलं नाही. लक्ष तितकंच आहे, या आधी होतं फक्त 47चं, आता आहे 47च. बघा सारखं सारखं तुम्हाला गिरीशकडे पाहून चालणार नाही, कारण प्रत्येक वेळी गिरीश तुम्हाला संकटातून तारणार नाही, स्वतःलाही सुद्धा कामगिरी पार पाडावी लागेल. आहेत फलंदाज. आपल्याला उमेश पाटील यांनी सांगितलं की किवनी संघाची फलंदाजीची लाईन अतिशय मजबूत आहे. 5व्या ते 6व्या क्रमांकापर्यंत त्यांचे असे फलंदाज आहेत, ते फिनिशर ठरू शकत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र झेल घेतला जातोय. या विद्यमान सरपंच, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय श्री शशिकांतजी महादेव चौघुले यांचे इथे शुभ आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचं आहे. या खूप सारे धन्यवाद, आपण इथे आला आहात. या स्पर्धेची शोभा आता मात्र अजून द्विगुणित होत आहे. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, लाडके सरपंच, प्रथम नागरिक सन्माननीय श्री शशिकांतजी महादेव चौगुले दादांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. पांढरी शुभ्र धवल त्यांचे वस्त्र म्हणजे त्यांची पहिचान, त्यांची ओळख असे व्यक्तिमत्व. सोबत त्यांच्याशी चर्चा सल्लामत करताना प्रमोद पाटील मान्यवर कक्षामध्ये विराजमान आहेत. तर इथे आकाश यांनी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या प्रयत्नात तिथे चांगलं क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिली. एका क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल निसटल्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक मात्र तिथे त्याला चांगली साथ देतोय. जसं की आपण एखाद्या वेळी बघा, चिंब पावसात भिजलेले असताना अचानक कुणी आपल्या मित्राने, आपल्या सहकार्याने किंवा परिचयातील व्यक्तीने आपल्याला छत्री द्यावी आणि आपण त्या चिंब पावसापासून धोधो बरसणाऱ्या पावसापासून वाचावं. तसंच अचानक आला संगतीला आणि झेल घेण्यासाठी मदत केली त्या क्षेत्ररक्षकांनी. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे गोपाळ यांनी पकडला आणि हातातून निसटला होता. तर 47 धावांचं आव्हान आहे. पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे. पाहुण्यांच्या समक्ष आजच्या दिवसातील शेवटचा हा सामना होतोय 40+ क्रिकेटचा. पाहुण्यांच्या माहितीसाठी कॉडबियांचा अपील केला आहे. यष्टीरक्षाने चेंडू तर हवेत उचलला आहे, म्हणजे कॉन्फिडन्स बघा, आत्मविश्वास बघा. फलंदाज होतोय बाद कॉडबियांच्या स्वरूपात.
तर नक्कीच शुभेच्छा येतात केवनी स्पोर्ट केवनी संघाला. आमचे मित्र तसेच ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय तसेच महाराष्ट्राचे हास्यजत्रा फेम आगरी कवी श्री गजानन पाटील आमचे मित्र यांच्याकडून या संघाला केवनी स्पोर्ट केवनी संघाला या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. भरभरून चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद कविवर्य गजाननजी पाटील. एकच धाव आझाद समाधान यष्टिरक्षक समाधान महेंद्रसिंग धोनीच्या जागेवर आले होते, मात्र तिथे समाधानकारक कामगिरी त्यांना करता आली नाही. चांगले यष्टिरक्षण त्यांच्याकडून पाहिलं, मात्र फलंदाजीमध्ये त्यांनी वारंवार निराश केलेलं आहे. इथे आझाद आणि गिरीश याला पुन्हा आता भार उचलावा लागेल. याआधी त्यांनी 32 धावांची नाबाद इनिंग खेळून एक अशक्यप्राय विजय संपादन केला होता. पुन्हा एकदा संघ त्यांच्याचकडे आशेने बघतोय, गाव त्यांच्याकडे आशेने बघतोय, त्यांचे पाठीराखे त्यांच्याकडे आशेने बघतायत, समर्थक आशेने बघतायत, खेळाडू सहकार्य अपेक्षेने बघतायत. बघूया ती अपेक्षा ते पूर्ण करतील का. गोलंदाजी मार्गावर गोपाळ 2 लगातार विकेट, धावफलकावर फक्त आणि फक्त 3. 47 धावांपर्यंत पोचायचं आहे. पॉवर प्लेचं हे षटक, 30 यार्ड सर्कलचं बंधन. आता मात्र शॉर्ट ऑफ पूल केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेबाहेर, चौकार. नक्कीच माजी सरपंच राजेश धाकल्या पाटील यांनी या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. राजेश धाकल्या पाटील असो की राजेश नागेश पाटील असो, दोघांनीही अतिशय मेहनत घेतलेली आहे श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024साठी. आणि त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही तशीच साथ लाभलेली आहे. मग त्याच्यात परेश काबूकर असो, मिलिंद असो, दिनेश असो, घनश्याम असो, धीरज असो, गिरीश असो, भगीरथ म्हात्रे असो. बादल असो, सागर असो, सर्वच खेळाडूंनी सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ दिली आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकार आहे ती फक्त आणि फक्त 8, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सागर रजनी क्रिकेटला स्कोरर म्हणून खूप सारी मेहनत घेत आहेत. भलेही कुंदन पाटील क्रिकेटपासून दूर असतील, मात्र क्रिकेटसाठी ते नेहमीच पूर्णपणे आपले योगदान देत असतात. त्यांचे छोटे बंधू बल्लू, त्यानंतर वेदांत, बंटू या छोट्या कलाकारांचाही समावेश आहे त्याच्यात. चिन्मय असो, त्यानंतर यश पाटील असो, बरेचसे छोटे खेळाडू, उभरते खेळाडूही असतात सोबत. आणि समीर कांबेकर तर सांगूच नका, कारण समीर कांबेकर गेली 2 दिवस मला गुणलेखक म्हणून साथ देत आहेत. म्हणजे प्रत्येक वडोनगरच्या खेळाडूने किंवा तरुणांनी या स्पर्धेसाठी आपलं काही ना काही होणं योगदान दिलेलं आहे. आज रात्री मात्र खचाखच हे स्टेडियम म्हणजेच क्रीडानगरी ही स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी भरणार आहे. कारण 2 संघ लढणार आहेत आणि वडोनगरचे प्रेक्षक वर्ग म्हणजेच आपल्या संघाची हार कधीच स्वीकारायला तयार नसतात. सकाळी बघितलं 40+ संघ होता, फ्रेंड्स फॉरेवर संघ पराभूत झाला, खूप नाराज झाले प्रेक्षक वर्ग. अंतिम 11मध्ये कोण असतील, जय सोनई संघाच्या अंतिम 11मध्ये कोण असतील, जय भोलेनाथ संघाच्या अंतिम 11मध्ये कोण असतील, हा एक गुलदस्त्यातील विषय आहे. तत्पूर्वी या सामन्याकडे वळूया. 8 धावा झालेल्या आहेत, अजूनही 39 धावांची गरज आहे. चेंडू शेष आहेत 18. बघू शकता तुम्ही टी व्ही स्क्रीनवर 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. भिवंडी पंचायत समिती सभापती नमिताताई राजेश पाटील यांचा फोटो, त्यानंतर सन्माननीय श्री राजेश धाकल्या पाटील माजी सरपंच यांचा फोटो, त्यानंतर
ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, बाळ्यामामा म्हात्रे. अपील केला जातोय, पायचीचा जोरदार धनंजय यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. गिरीश गोलंदाज आपण पंचांच्या समोर असल्या कारणाने पंचांना निर्णय देणं थोडं अवघड जाते. तुमचं नुकसान तुम्ही स्वतः करत आहात. मी आधीच म्हटलंय की या स्पर्धेत पायचीच्या स्वरूपात अजून खूप कमी बळी गेलेले आहेत. दुर्मिळ घटना घडलेल्या आहेत. 1 ते 2 फलंदाज फक्त पायचीच्या स्वरूपात बाद झाले आहेत. त्याचं कारण हे आहे की खेळपट्टी जी आहे ना, पूर्ण फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसून येतोय, बॅटवर येतोय. जास्त करून चेंडू त्रिफळाच्या स्वरूपात सुद्धा जात नाहीत. आता मात्र गिरीश यांच्या बॅटमधून येतोय, हा जातोय चेंडू कुठेतरी जंगलमध्ये, दूर दूर षटकारासाठी. आगरी कवी श्री गजानन पाटील लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि गिरीश पाटील यांनाही शुभेच्छा देत आहेत, आपल्या संघालाही शुभेच्छा देत आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत, आमच्या समालोचन कक्षाला शुभेच्छा देत आहेत. खूप खूप धन्यवाद गजानन भाऊ. केवनी गावातून असंख्य क्रिकेटचे चाहते लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. तर प्रतिस्पर्धी संघ जर आपण बघितला, रामोशेठ प्रतिष्ठान या संघाच्या बाजूने सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद लुटत आहेत. जिंकणे प्रत्येक गावासाठी महत्त्वाचे आहे, प्रत्येक खेळाडूच्या चाहत्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून असंख्य तुमचे चाहते कुठून ना कुठून कानाकोपऱ्यातून जिथे असतील, कामात व्यस्त असतील, जॉबवर असतील, घरकामात असतील, शाळा कॉलेज जिथे असतील तिथून सामन्यांचा आनंद घेत आहेत. गृहिणी आनंद घेत आहेत, ज्येष्ठ नागरिक आनंद घेत आहेत, बच्चे कंपनी आनंद घेत आहेत, विद्यार्थी आनंद घेत आहेत. म्हणजे प्रत्येकाची नजर या स्पर्धेवर आहे. धनंजय षटकार गेल्यानंतर कुठला प्रयत्न करेल चेंडूमध्ये, असा चेंडू गिरीश याला नाही झेपवणार आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर वेगाने, चौकार. गिरीश यांनी दाखवून दिलेला आहे की मी अष्टपैलू खेळाडू म्हणून का केवनी गावात ओळखला जातोय. याआधी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 32 धावांची खेळी, 1 गडी बाद केला होता आणि इथे मात्र दाखवून दिलंय, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय. 1 चौकार 1 षटकार, याआधी 1 षटकात चौकार, एकंदरीत 2 चौकार 1 षटकार. मोठा फटका, चेंडू हवेच्या सोबत जातोय का, 2 क्षेत्ररक्षक आहेत, जाईल हवे सोबत. काय निर्णय स्वतः क्षेत्ररक्षकांनी सांगायचा आहे आणि खेळाडू वृत्तीने दाखवलाय, क्षेत्ररक्षकांनी सांगितलंय की हा षटकार आहे. धावा 23 धावा दूर आहे संघ, 47 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे. गिरीश पाटील असो, कैलाश पाटील असो, भगीरथ म्हात्रे असो, यश, राजा, कुंदन, बंटू, भल्लू स्टेट ड्राईव्ह केलेलं आहे. अतिशय वेगाने चेंडू जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत तिहेरी धावायचा प्रयत्न केला जाईल का, नाही, दमछाक झाली आहे थोडीशी गिरीश याची. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर षटकार, चौकार, षटकार, दुहेरी, एकंदरीत धावा झालेल्या आहेत 26. दुसरे षटक मार्गस्थ सोडून दिलेले आहे आणि हा पंच सांगतोय की अवांतर वाईटच्या स्वरूपात. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने चेंडूला न खेळता सोडून दिला होता. धनंजय खूप महागडे षटक हाताळतोय. संघाला गरज होती चांगल्या षटकाची, मात्र तिथे एक जास्त धावांचे लयलूट करणारं षटक हाताळतोय. जिद्द, चिकाटी, मेहनत कामी येते गिरीश याची.
बघा विचार केला गिरीशाच्या फलंदाजीचा, स्वतःच्या विकेटी शाबूत राखतोय आणि धावाही ओघाने काढतोय. बघा खराब चेंडूला अशा रीतीने पाठवून दिलं, पुन्हा एकदा जाते लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर, दणदणीत षटकार. सुस्वागतम विनोद दाखल्या पाटील, आपलं स्वागत आहे. दुपारी त्याने ॲक्शनमध्ये पाहिलं, मात्र संघाकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. या षटकाराने धावसंख्या पोहोचली ती 33वर. आता मात्र 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. समीकरण अगदी सोपं. पहिल्या सामन्यामध्ये 32 धावांची तुफानी खेळी केली होती या गिरीशने, आणि आतापर्यंत समीर किती धावांवर नाबाद आहेत? 29. धावांची नाबाद खेळी आतापर्यंत खेळलेले 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 12 चेंडू शेष आहेत. इथून आता काहीतरी चमत्कार करावा लागेल. रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला. गिरीशचं वादळ रोखणारा कोणी गोलंदाज आहे तुमच्याकडे? आहे का तुमच्याकडे ज्या गोलंदाजाचा आता मात्र वापर करेल कर्णधार? कारण हे वादळ जर रोखलं नाही तर कदाचित शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळणार नाही. पूर्ण दिवसभरात हे वादळ शांत करणारा गोलंदाज आपल्याला सापडला नाही. गिरीशच्या स्वरूपातील वादळ. त्यांचे चाहते त्यांच्या फलंदाजीचा आनंद लुटत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटचं लाईव्ह प्रक्षेपण, साफसूत्र टेलिकास्ट, उत्कृष्ट स्कोरिंग, उत्कृष्ट लेखन, सर्व काही त्यांच्याकडून पाहायला मिळते. प्रत्येक अँगलने ते आपल्याला घडलेल्या घटनांचं चित्रसुद्धा दाखवत असतात. सोपं समीकरण आता झालेलं आहे. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की कुठेतरी केवनी हा संघ पिछाडीवर पडतोय का, कारण धावा होत्या फक्त 8. गडी तंबूच्या आश्रयाला होते 2. मात्र गिरीश हा फलंदाज खेळपट्टीवर सलामीला येताना आपली विकेट शाबूत ठेवून होता. माहीत आहे सुरुवातीला त्यांनी फटकेबाजी केली नाही, स्वतःवर कंट्रोल ठेवलं. त्यानंतर मात्र पहिल्या षटकात संघ थोडासा बॅकफूटवर गेल्यानंतर गिरीश यांनी आपली बॅट उचलली. जसा एंड बदलला, मराठी शालेच्या एंड करणं गोलंदाजी आली, तशी त्यांना समजलं की डावखोऱ्या फलंदाजाला आता सोपं झालेलं आहे, आणि लगेच आपल्या बॅटने 2 षटकार भिडकावून दिले. आता एंड बदलतोय, मराठी शालेच्या एंडनं गोलंदाजी होते. पुरेसा सर खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव तर नक्कीच दुसऱ्या द्यायचा प्रयत्न केला जाईल का? गिरीश बघा रनिंग ही तितकीच लाजवाब, फलंदाजी तर आहेच. 7 कसा देतोय बघा आपल्या सहकारी फलंदाजाला, आझाद याला. आझाद याच्याकडे कुठल्याही प्रकारे आता बंधन नाही, कारण आझादी आहे. गिरीश यांनी पूर्णपणे मोकळं करून ठेवलेलं आहे रान, दबाव झुगाडून दिलेला आहे, म्हणून आझादीने फलंदाजी करतोय. हो बचाव केला स्वतःचा. या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये, या चेंडूमध्ये वैविध्य पाहायला मिळेल आपल्याला. पडल्यानंतर चेंडू वेगाने इन स्विंग, बघा किती इन स्विंग झालेला आहे चेंडू. अशाच प्रकारचा चेंडू राजेंद्र पाटील यांना सुद्धा टाकण्यात आला होता या गोलंदाजाकडून. आता मात्र या क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालेली आहे. वेगाने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. अतिशय वेगाने इन स्विंग योगेश करत आहे, मात्र आडव्या बॅटने खेळल्यानंतर इन स्विंग जे चेंडू होतात ते बरोबर बॅटवर येत आहेत, आझाद यांच्या बॅटवर येत आहेत. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा इन स्विंग चेंडू पडल्यानंतर खूप वलन घेतलेला आहे. कॉट बेंचचा अपील केला, पंचांनी तो उचलून धरला. आझाद याला परतावं लागेल माघारी.
पटकावत नाही तोपर्यंत त्यांनाही माहीत आहे की आपल्या रस्त्यातील काटा बनून राहील. कारण एखाद्या फलंदाजाचा एका दिवस असेल ना, तो एखाद्या उत्तम फलंदाजापासून चांगली फलंदाजी करू शकतो. फक्त त्या फलंदाजाचा तो दिवस हवा आणि तो दिवस आहे आज गिरीश याचा. कुठला गोलंदाज नाही त्याला बाद करू शकला आतापर्यंत 2 इनिंगमध्ये. योगेश पुन्हा एकदा चेंडू थोडंसं आतमध्ये वळण घेतोय. आता डावखुऱ्या फलंदाजाला बघू कशा रीतीने गोलंदाजी करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजीला जर आपण बघितलं इन स्विंग होणारे चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला कदाचित आउट स्विंग होऊ शकतात. चेंडू मागे 1 धाव, 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक ठरू शकते दोन्ही संघाच्या दृष्टीने. शेवटच्या षटकात थोडंसं आव्हान कठीण करायचं असेल तर हा चेंडू निर्धाव किंवा या चेंडूवर विकेट येणं गरजेचं आहे. सन्माननीय सरपंच साहेब शशिकांतजी महादेव चौगुले दादा आपल्यापासून थोडीशी फारकत घेत आहेत. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून थोडंसं काय होईना वेळ काढून ते आले, या स्पर्धेला भेट दिली. खूप सारे धन्यवाद. सोनाई संघाच्या वतीने आपलं मनापासून आभार. या चेंडूवर विकेट येत आहे तर पुन्हा सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळेल. या चेंडूवर चांगला फटका येतोय, मोठा फटका येतोय, स्वतःचा बचाव करतोय तर नक्कीच पुढे असेल केवनी संघ. काय घडेल या चेंडूवर. आणि आउट स्विंग झालेला हा चेंडूला लेट कट केलं आहे. अंजारत गोंजारत त्या चेंडूला सीमा पार पाठवलेलं आहे. हलक्या हाताने कट केल्यानंतर चेंडू शांत चित्ताने सीमारेषा गाठतोय. चौकार. अंधाधुंद फटकेबाजी किंवा मोठे फटके खेळूनच धावा जमवू शकत नाही. अशा रीतीने चेंडूशी हात मिळवणी करून त्याला अंजारत गोंजारत प्रेमानेही गॅपमध्ये ढकलू शकता. आणि अगदी हलक्या हाताने त्या चेंडूला कुठल्याही प्रकारे वेदना न देता हलक्या हाताने ढकलून दिलं आणि चौकार वसूल केला. हा आहारचा आणि जीतचा अंतर एकदम कमी केलेलं आहे. आता समीकरण बदललेलं आहे. समीकरण एकदम सोपं झालेलं आहे. 6 चेंडू आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. तर यानंतर रेग्युलर क्रिकेटचा फॉर्मॅट सुरू होणार आहे. जय भोलेनाथ वडूनगर संघाचे पाठीराखे वाट पाहत आहेत कधी सामना सुरू होत आहे, कधी आम्हाला या मैदानावर आमच्या स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहायला मिळते. बऱ्याच अवधीनंतर जय भोलेनाथ वडूनगर हा संघ स्पर्धेत एखाद्या मोठ्या स्पर्धेत स्थानिक प्रेक्षकांसमोर उतरतोय. विसरणार नाही या मैदानावर दिनू पाटील यांची फलंदाजी, जयदास पाटील यांचा खेळ, भावेश भगत यांचा खेळ, AB यश, प्रशांत. कोण असेल त्या संघामध्ये सांगू शकत नाही. कोण असेल अंतिम 11 मध्ये. इथे बघूया 3 धावांची आवश्यकता. हो वेगवान चेंडू. मात्र इथे पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा वाईटच्या स्वरूपात. असं कुठेतरी वाटलं होतं की हा निर्धाव चेंडू गेलेला आहे की काय. मात्र यष्ट्यांच्या पासून फारसा दूर असलेला हा चेंडू पंचांनी बरोबर हेरलेला आहे. वासू प्रयत्न तर वासू यांच्याकडून पाहायला मिळतात. शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज आहे हा. मात्र कदाचित 4 गोलंदाजांचा क्रम देण्यामध्ये कर्णधारांची चुकी झाली असावी. गोलंदाज तर त्यांचे तेच आहेत 4, मात्र क्रमवारी चुकली की काय. शेवटच्या षटकामध्ये लढण्यासारखं काही राहिलं नाही. क्रमवारी चुकली यापेक्षा म्हणावं लागेल की गिरीश याला रोखता आलं नाही. तर बघूया धोनी स्टाईलने फिनिश करतोय का गिरीश. आणि इथे नाही, अजूनही आम्ही हरलो नाहीत.
त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. एका धावेची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 4. एक अविस्मरणीय इनिंग खेळून बाद झाले आहे गिरीश. या आधीच्या सामन्यात 32, या सामन्यात 33, म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाज आतापर्यंत. चांगली कामगिरी केली या फलंदाजाने. कालपासून हे सामने सुरू झालेले आहेत मास्टर 40+ त्याच्यापैकी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट या फलंदाजाने फलंदाजी केलेली आहे. एकापेक्षा एक इनिंग खेळलेला आहे. 4 चेंडू, एक, दोन्ही संघाची धावसंख्या समान. याचबरोबर अवांतर 1 धाव येत आहे आणि विजयी होतोय संघ केवनी स्पोर्ट केवनी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन आकाश, अभिनंदन समाधान, अभिनंदन आझाद, कुणाल, गिरीश,